Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. आपलं प्रिव्हियस जे लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहतो तर आपण प्लांट लेआउट हा पॉईंट तिथं पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन असेल प्लांट लेआउटचं, यंत्ररचनेचं इंट्रोडक्शन असेल, त्याचबरोबर त्याच्या काही डेफिनेशन्स असतील. ओके, प्लांट लेआउट म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन वेगवेगळ्या आपण तिथं पाहिलेले आहेत. त्यानंतर प्लांट लेआउटचे ऑब्जेक्टिव्ज आपण तिथं पाहिलेले आहेत. कोणकोणते ऑब्जेक्टिव्ज आहेत जे की प्लांट लेआउटचे आहेत. ओके, त्यानंतर आपण प्लांट लेआउटचे महत्त्व, यंत्ररचनेचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट लेआउट हा सुद्धा पॉईंट तिथं अभ्यासलेला आहे. त्या पॉईंट्समध्ये तुम्हाला मी सांगितलं की त्यामध्ये 20 इम्पॉर्टन्स होते, तर 10 आपण एका लेक्चरमध्ये आणि 10 आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये, या पद्धतीने करून इम्पॉर्टन्स आपण प्लांट लेआउटचे अभ्यासलेले आहेत. आजचं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर असणार आहे आपलं की यंत्रसामग्री असेल, प्लांट लेआउट जे असेल, यंत्ररचना जी असेल, जी कारखान्यामध्ये यंत्ररचना केली जाते ती कारखान्यामधील यंत्ररचना आदर्श कशा पद्धतीने असली पाहिजे, आदर्श यंत्ररचना म्हणजे काय, कारखान्यामधील यंत्रसामग्री कशा पद्धतीने मांडली गेली पाहिजे, हे सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे यंत्ररचना जी असेल, यंत्ररचनेवरती प्रभाव पाडणारे कोणकोणते घटक आहेत, किंवा यंत्रसामग्री रचनेवरती किंवा उत्पादन सामग्री यांच्या रचनेवरती प्रभाव पाडणारे घटक कोणकोणते आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. जी काही यंत्रसंच असेल, यंत्रसामग्री असेल, यांच्या रचनेचा जर विचार केला तर अनेक घटक, महत्त्वाचे घटक आहेत की जे आपल्याला विचारात घ्यावे लागत असतात, बिझनेसमनला विचारात घ्यावे लागत असतात, व्यवस्थापकाला विचारात घ्यावे लागत असतात, आणि मग त्या दृष्टीने यंत्ररचना ही करावी लागत असते आणि यंत्ररचना ही आदर्श असली पाहिजे. ओके, मग यंत्रसामग्री व उत्पादन सामग्री असेल, यंत्ररचना असेल, याच्यावरती प्रभाव पाडणारे घटक कोणकोणते असू शकतात, तर त्यामध्ये बघा कोणकोणते घटक असू शकतात. यंत्रसामग्री रचनेवरती प्रभाव पाडणारे घटक, त्यामध्ये पहिला घटक तुम्हाला सांगितला आहे जागेची उपलब्धता. त्यानंतर दुसरा घटक आहे उत्पादित वस्तूंचे स्वरूप, यंत्रे व उपकरणे यांचा प्रकार, अंतर्गत वाहतूक, उत्पादन पद्धती, विविध प्रक्रियांचा क्रम, सुलभ देखभाल व दुरुस्ती, लवचिकता, सुरक्षितता, समतोल किंवा समन्वय, कमीत कमी हालचाल. सो या पद्धतीचे अनेक घटक आहेत जे यंत्रसामग्री, उत्पादन सामग्री, यंत्ररचना यांच्यावरती प्रभाव पाडत असतात. सो या सर्व घटकांचा विचार करून यंत्ररचना ही व्यवस्थापकाला निश्चित करावी लागत असते, ठरवावी लागत असते. त्याचबरोबर एकदा बघा कोणकोणते घटक असू शकतात. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग लेआउट, प्लांट लेआउट. सो यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ स्पेस, जागेची उपलब्धता, ॲपिअरन्स ऑफ मॅन्युफॅक्चर्ड गुड्स, उत्पादित वस्तूंचे स्वरूप जे काही असेल ते, त्यानंतर टाईप ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट, यंत्रे व उपकरणे यांचा प्रकार, त्यानंतर इंटरनल ट्रान्सपोर्ट, अंतर्गत वाहतूक, प्रोडक्शन मेथड, उत्पादन पद्धती, सिक्वेन्स ऑफ व्हेरियस प्रोसेस, त्यामध्ये विविध प्रक्रियांचा क्रम, ज्या काही उत्पादनाच्या प्रक्रिया कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये चालू असतात त्यांचा क्रम, देन इझी मेंटेनन्स अँड रिपेअर्स, सुलभ असणारी देखभाल आणि दुरुस्ती, जे काही यंत्रसामग्री असणार आहे, यंत्र असणार आहेत, मशिनरी असणार आहेत, त्यांचं रिपेअरिंग असेल, दुरुस्ती असेल, त्यांचा मेंटेनन्स असेल तो इझी. त्यानंतर फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता, सिक्युरिटी, सुरक्षितता, बॅलन्स ऑर कोऑर्डिनेशन, समन्वय, समतोल व समन्वय, आणि त्यानंतर मिनिमम मुवमेंट, कमीत कमी हालचाली. ओके, सो या पद्धतीनं काही घटक आहेत जे की यंत्ररचनेवरती प्रभाव पाडत असतात, यंत्रसामग्रीवरती, उत्पादन सामग्रीवरती आपला प्रभाव काहीशा प्रमाणामध्ये पाडत असतात. मग आपण वन बाय वन एक आपण घटक बघणार आहोत की तो घटक कशा पद्धतीने यंत्ररचनेवरती, यंत्रसामग्री रचनेवरती, उत्पादन सामग्री रचनेवरती प्रभाव आपला पाडत असतो. त्यामध्ये पहिला घटक तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ स्पेस. हा घटक या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण 2 ते 3 वेळा पाहिलेला आहे, जागेची उपलब्धता. त्याच पद्धतीने इथं काय सांगितलं, जागेच्या उपलब्धतेमध्ये, तर जागेच्या उपलब्धतेवर साधन सामग्री असेल, यंत्रसामग्री असेल, इतर उत्पादन सामग्री जी असेल कारखान्यामधील, व्यवसायामधील, ती अवलंबून असते. बघा
जर आपल्या कारखान्यामध्ये जागेची उपलब्धता नसेल तर जी काही यंत्रसामग्री आपण वापरणार आहोत, जी काही आपण साधनसामग्री वापरणार आहोत, उत्पादन सामग्री वापरणार आहोत, ते आपण कशा पद्धतीने यूज करायची हे व्यवस्थापकाला तिथं समजत नाही. त्यासाठी जागेची उपलब्धता तिथं असणं आवश्यक आहे. जागेच्या उपलब्धतेवर आपली यंत्रसामग्री, उत्पादन सामग्री, साधनसामग्री ही डिपेंड असते, अवलंबून असते. जागा जर आपल्याला मुबलक असेल तर एक मजली आपण इमारत बांधून त्याची रचना सुटसुटीत करू शकतो. बघा, जागा जर आपल्या व्यवसायासाठी, कारखान्यासाठी मुबलक असेल तर आपण एक मजली इमारत बांधू शकतो किंवा 2 मजली इमारत बांधू शकतो आणि सगळ्या गोष्टी सुटसुटीत करू शकतो व्यवसायामध्ये. पण जागा जर आपल्याकडे मुबलक नसेल, जागा आपल्याकडे नसेल, जागेचा इंचाचा जर आपल्याला विचार तिथं करावा लागत असेल तर तिथं आपल्याला यंत्ररचना ही कशी करावी लागते, ठरवून प्रॉपर प्लॅनिंग करून करावी लागत असते की कुठली यंत्ररचना कुठे असली पाहिजे, सेवा केंद्रे कुठे असली पाहिजेत, कार्यकेंद्रे कुठे असली पाहिजेत, तपासणी केंद्र कुठं असली पाहिजेत, सेवा केंद्रे कुठं असली पाहिजेत, याचा सर्वांचा प्रॉपर प्लॅनिंग करून विचार करून यंत्ररचना हे आपल्याला करावी लागत असते, स्ट्रक्चर आपल्याला ठरवावं लागत असतं. जर आपल्याकडे जागा मुबलक नसेल तर जागेचा निव्वळ आपल्याला क्षेत्रफळाचा विचार करून चालतो का, की जागा किती आहे किती नाही एवढा विचार करून आपल्याला चालतो का, तर नाही. जागेचा त्याचबरोबर जमिनीचा प्रकार कोणता आहे, तिथं चढ आहे का उतार आहे, त्यानंतर आकार कसा आहे त्या जमिनीचा, त्यावरती इमारत कशा पद्धतीने तयार होईल याचाही विचार तिथं करावा लागत असतो. जागा किती प्रमाणामध्ये आहे याचा विचार करून नुसतं चालत नाही, तर जागेवरती चढ आहे का उतार आहे, त्यानंतर जागेवरती चढ आहे का उतार आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याच्यावरती जर इमारत बांधली तर ती कशा पद्धतीने दिसेल, या सर्व गोष्टींचा सुद्धा विचार आपल्याला तिथं करावा लागत असतो. त्याचबरोबर उपकरणाच्या भोवती पुरेशी जागा आपल्याला सोडावी लागते. बघा, जे काही आपल्या कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये जी काही यंत्रसामग्री आपण वापरणार आहोत त्या यंत्रसामग्रीच्या आजूबाजूला जी जागा आपल्याला सोडावी लागते ती भरपूर प्रमाणामध्ये सोडावी लागत असते, की जेणेकरून त्या जागेवरून एम्प्लॉईंना, कामगारांना तिथं फिरता येईल, त्यासाठी पुरेशी जागा आपल्याला तिथे सोडावी लागत असते. कारण कर्मचारी जे असतात, कर्मचाऱ्यांना काम करताना मोकळेपणाने हालचाल करण्यासाठी किंवा करायला जागा तिथे सोडावी लागत असते. कारण कर्मचारी जे असतात ते यंत्रसामग्रीच्या भोवताली हालचाल करत असतात. हालचाल करण्यासाठी जर तिथं प्रॉपर जागा नसेल तर तिथं त्यांना अडचण होणार आहे. त्यामुळे जे काही काम केलं जाईल ते व्यवस्थित केलं जाणार नाही. सो त्यासाठी जे काही काम कर्मचारी करतात ते जर व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल तर त्या यंत्रसामग्रीच्या सभोवताली कामगारांना फिरण्यासाठी मोकळेपणाने हालचाल त्यांना करता यावी यासाठी पुरेशी जागा तिथं आपल्याला सोडणं आवश्यक आहे. बघा, जागेची उपलब्धता हा पॉईंट कशा पद्धतीने, हा घटक कशा पद्धतीने यंत्ररचनेवरती प्रभाव पाडतो आहे ते. प्रक्रियेचा माल ठेवण्यासाठी बघा, जी काही उत्पादनाची प्रक्रिया होते त्या प्रक्रियेमध्ये जो काही माल उत्पादित केला जातो किंवा त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल असेल तो माल ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला पुरेशी जागा लागत असते. यंत्रांची उंची विचारात घेऊन आपल्याला प्रत्येक गोष्टी तिथं ठरवाव्या लागत असतात. माल हाताळण्याची पद्धत असेल, वाहतुकीची साधने जी असतील याचाही विचार तिथं करून आपल्याला जागेची उपलब्धता ठरवावी लागत असते आणि त्यानुसार तिथं आपल्याला यंत्ररचना करावी लागत असते. कारण जी वाहतूक आहे, अंतर्गत वाहतूक जर आपण विचारात घेतली तर माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जर प्रॉपर जागा नसेल तर तिथं अडचणी निर्माण होणार आहेत. सो त्यासाठी माल हाताळण्याची पद्धत, अंतर्गत वाहतुकीला कोणकोणती साधने आहेत, यंत्रांची उंची किती आहे, या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करून यंत्ररचना ही करावी लागत असते व्यवस्थापकाला. त्यानंतर दुसरा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे उत्पादित वस्तूंचे स्वरूप. उत्पादित वस्तूंचे स्वरूप, त्यामध्ये काय सांगितलं तर उत्पादित वस्तूंच्या स्वरूपानुसार जागेचे व यंत्रांचे स्वरूप बदलत असते. उत्पादित वस्तूंच्या स्वरूपानुसार जागेचे व यंत्रांचे स्वरूप बदलत असते. यामुळे उत्पादित वस्तूंच्या स्वरूपावरून कोणत्या प्रकारची रचना पाहिजे व त्यासाठी जागा कशी पाहिजे हे ठरत असते. बघा, उत्पादित वस्तूंच्या स्वरूपानुसार जागेचं आणि यंत्रांचे स्वरूप बदलत असते. ज्या पद्धतीने वस्तू आणि सेवांचं उत्पादन आपण घेतो त्यानुसार जी काही यंत्रसामग्री वापरली जात असते त्याच्यामध्ये काय होत असतात, चेंजेस हे होत असतात. यामुळे काय होतं तर उत्पादित वस्तूंच्या स्वरूपानुसार जे काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूंचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे त्या वस्तूंच्या स्वरूपानुसार काय होत असतं, आपल्याला जागा कशी पाहिजे हे तिथं ठरत असतं. मालाचे वजन, आकार, उत्पादनाचे प्रमाण, किंमत, नाजूकपणा, सुरक्षितता, गुप्तता, निरीक्षण व उत्पादित वस्तूंचा दर्जा हे ठरवताना
लक्षात घ्यावं याच्या घटकापैकी काही घटक आहेत. बघा काय सांगितलं आहे, मालाचे वजन असेल, जे काही वस्तूंचं स्वरूप आपण ठरवतो त्यानुसार काय होत असतं, यंत्रसामग्रीमध्ये चेंज होत असते, यंत्रामध्ये चेंज होत असते. मग त्यामध्ये कोणकोणते घटक येऊ शकतात, तर त्यामध्ये मालाचे वजन असेल, मालाचा आकार असेल, त्याचे उत्पादनाचं प्रमाण असेल, त्याची किंमत असेल, त्याचा नाजूकपणा असेल, त्याचं निरीक्षण असेल, त्या वस्तूचा दर्जा असेल, इत्यादी गोष्टी तिथं विचारात घेऊन आपल्याला काय करावं लागत असतं, तर यंत्रांची रचनाही करावी लागत असते. कारण उत्पादित माल कशा पद्धतीचा आहे, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. काय तर यंत्ररचना त्याच्यावरती डिपेंड असते. त्यानंतर तुम्हाला सांगितलं म्हणजे अवजड वस्तूंचं जर स्थलांतर करायचं असेल करणं तिथं अडचणीचं होतं, अवघड होतं. बघा जर तुम्ही उत्पादित वस्तूंच्या स्वरूपानुसार जर जागेचं व यंत्रांची रचना केली नाही तर अवजड वस्तू, अवजड यंत्र जे असतील ते आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी काय होत असतं, तिथं अडचण येत असते. अशा वस्तूंसाठी उत्पादनानुसार रचना, प्रोडक्ट लेआउट करणं गरजेचं असतं. बघा ज्या काही अवजड वस्तू असतात त्यांच्यासाठी प्रोडक्ट लेआउट तिथं करणं आपल्याला गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. यामुळे अशा वस्तूंची हाताळणी फारशी करावी लागत नाही. बघा जर आपण प्लांट लेआउट असेल, प्रोडक्ट लेआउट असेल, व्यवस्थित विचार करून जर केला तर तिथं आपल्याला वस्तूंची फारशी हाताळणी करावी लागत नाही. यांत्रिकी साधनांच्या साहाय्याने जे काही यांत्रिकी साधने असतील त्या यांत्रिकी साधनांच्या साहाय्याने वाहतूक आपल्याला तिथं करता येते. या उलट ज्यांची वाहतूक सहजासहजी करता येते अशा लहान लहान हलक्या वस्तूंसाठी उत्पादन प्रक्रियेनुसार रचना करून कमी खर्चात उत्पादन तिथं आपल्याला करता येतं. जास्तीत जास्त कमी खर्च आपण तिथं करू शकतो आणि उत्पादन तिथं आपण चांगल्या दर्जाचं घेऊ शकतो. वस्तूंच्या उत्पादनामध्ये अनेक धोके असतात. आता वस्तूचं उत्पादन करायचं एवढं इझी आहे का, ते नाही. त्याच्यामध्ये काही धोकेसुद्धा आहेत. त्यामधून प्रदूषणाची निर्मिती होत असते, विषारू वायूंची निर्मिती होत असते. मग अशा वस्तूंची इतर उत्पादनापासून स्वतंत्र व्यवस्था आपल्याला करावी लागत असते. बघा काही वस्तू अशा असतात की त्यापासून धोकेसुद्धा निर्माण होतात. मग त्यामध्ये काही वस्तूंपासून प्रदूषण निर्माण होते, त्याच्यानंतर विषारू वायू निर्माण होतात. मग त्या वस्तू इतर उत्पादन वस्तूंपासून आपल्याला स्वतंत्र ठेवाव्या लागतात, बाजूला ठेवाव्या लागतात. मग थोडक्यात सांगायचं म्हटलं तर यंत्रसामग्री, इतर उत्पादन सामग्री यांची रचना करताना, यंत्रसामग्री, इतर उत्पादन सामग्री यांची रचना करत असताना उत्पादित वस्तूचे स्वरूप हा महत्त्वाचा घटक ठरत असतो. जे काही उत्पादित वस्तू असणार आहेत त्याचे स्वरूप जे असणार आहे ते महत्त्वाचा घटक ठरत असतो. सो उत्पादित वस्तूंचं स्वरूप हे अतिशय महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीचं आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याचं वजन कसं आहे, त्याचं निरीक्षण कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याचा नाजूकपणा किती आहे. सो या सर्व गोष्टी विचारात घेऊन यंत्ररचना आपल्याला करावी लागत असते. हा झाला आपला दुसरा पॉईंट. त्यानंतर तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितला तो म्हणजे यंत्रे व उपकरणे यांचा प्रकार. यामध्ये काय सांगितलं जात आहे तर यंत्रे व उपकरणे यांच्या प्रकारामध्ये कारखान्यामध्ये जी यंत्रे असतील, उपकरणे असतील, जी वापरायची असतील आपल्याला, ओके, त्या प्रत्येकाचे स्वरूप, त्याचा आकार व त्याद्वारे होणारी प्रक्रिया यांची माहिती तिथं करून घेतली जात असते. कारखान्यामध्ये असणारे यंत्र असतील, उपकरणे असतील, त्या प्रत्येकाचा स्वरूप त्या प्रत्येकाचा आकार कसा आहे, स्वरूप कसं आहे, त्याचं कार्य कसं आहे, त्याद्वारे होणाऱ्या प्रोसेस कोणकोणत्या आहेत या सर्वांचा विचार तिथं आपल्याला करावा लागतो. या सर्वांची माहिती आपल्याला तिथं घ्यावी लागत असते. उत्पादन कार्याचा प्रवाह सुलभ होण्यासाठी, वेळेचा जागेचा अपव्यय टाळण्यासाठी उत्पादन प्रवाह, बघा आपलं जे काही प्रोडक्शन प्रोसेस असणार आहे ते आपली इझी होण्यासाठी, वेळेचा जागेचा अपव्यय टाळण्यासाठी, वेळ वाया जाऊ नये, जागेचा अपव्यय होऊ नये यासाठी संबंधित यंत्रे जी असतात ती एकमेकांजवळ ठेवली जातात. प्रोडक्शन प्रोसेस जी असेल त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जी काही यंत्रसामग्री वापरली जाते ती कमी अंतरावरती ठेवली जाते, त्याच्यामध्ये जास्त अंतर ठेवलं जात नाही. जड यंत्रे असतील किंवा
कंप निर्माण करणारी यंत्रे जी असतील ही तळमजल्यावरती असणं योग्य असतं. ज्या यंत्रांमधून ज्वलन, आवाज, वायू, दुर्गंधी निर्माण होती अशा यंत्रांची जागा इतर यंत्रांपासून बाजूला ठेवावी लागते, स्वतंत्र ठेवावी लागत असते. हा झाला यंत्रांचा व उपकरणाचा प्रकार. काही यंत्रे असे असतात की त्यापासून ती जड असतात, मग ती खालच्या मजल्यावरती आपल्याला ठेवावी लागतात, तळमजल्यावरती ठेवावी लागतात. परंतु काही यंत्रे अशी असतात की त्यामधून विषारी वायू निर्माण होऊ शकतो, त्यामधून दुर्गंधी निर्माण होऊ शकते, वेगवेगळे आवाज येऊ शकतात. मग अशी यंत्र आपल्याला काय करावी लागतात, ती आपल्याला स्वतंत्र ठेवावी लागतात. ती स्वतंत्र ठेवण्यासाठी त्याची सोय तिथं आपल्याला निर्माण करावी लागत असते. ओके, हा झाला आपला तिसरा पॉईंट. त्यानंतर चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं तर अंतर्गत वाहतूक, इंटरनल ट्रान्सपोर्ट. अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की अंतर्गत वाहतूक म्हणजे काय, तर ती कशा पद्धतीनं असते. यामध्ये काय सांगितलं तुम्हाला बघा. अंतर्गत वाहतूक, कारखान्यात एका यंत्रापासून दुसऱ्या यंत्राकडे जर माल आपल्याला न्यायचा असेल, मालाच्या हाताळणी करावी लागत असेल तर ते यंत्रांचं अंतर जे असणार आहे ते कमी असावं, जवळजवळ ते यंत्रे असणे गरजेचं आहे. कारखान्यात एका यंत्रापासून दुसऱ्या यंत्राकडे नेण्यासाठी मालाची हाताळणी आपल्याला करावी लागत असते. तसेच पक्का माल साठा विभागाकडे न्यावा लागत असतो. पक्का जो माल तयार झालेला असेल तो माल आपल्याला मालसाठा विभागाकडे न्यावा लागत असतो. अशा प्रकारच्या अंतर्गत वाहतुकीसाठी बघा, या स्वरूपाची आपल्याला अंतर्गत वाहतूक करावी लागत असते. आणि अशा स्वरूपाच्या अंतर्गत वाहतुकीसाठी अवजड माल उचलण्यासाठी कारखान्यात वेगवेगळी उपकरणे, साधने वापरली जातात. बघा, अवजड माल उचलायचा असेल तर माल उचलण्यासाठी कारखान्यामध्ये वेगवेगळी यंत्रे असतील, उपकरणे असतील, ती काय केली जातात, यूज केली जात असतात. वापरली जात असतात. यंत्ररचना करताना या साधनांचा आकार किती आहे, जे काही यंत्रे असतील, उपकरणे असतील, ती त्यांचा वजन किती आहे, त्याचा आकार किती आहे, त्याची क्षमता किती आहे, त्याचा प्रकार कोणता आहे, या सर्व गोष्टी इथं विचारात घ्याव्या लागत असतात. कारण त्या यंत्रांपासून आपल्याला काय करावं लागत असतं, माल हाताळणी करायची असते. माल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपल्याला न्यायचा असतो. याच साधनांना लागणारी मोकळी जागा व मार्ग यांची तरतूद यंत्ररचनेत केली पाहिजे. बघा, जी काही साधने असतात, त्या यंत्र असतील, त्या यंत्रांसाठी लागणारी मोकळी जागा जी असते, ती जागेची तरतूद, त्या जागेचा मार्ग हा यंत्ररचनेमध्ये आपल्याला मेन्शन करावा लागत असतो. त्याची तरतूद यंत्ररचनेमध्ये आपल्याला करावी लागत असते. जर ही तरतूद आपण केली नाही किंवा केलेली नसेल तर मालाचा पुरवठा सातत्याने होणार नाही. कारण आपण मालसाठा जर व्यवस्थित केला नाही तर मालाचा पुरवठा आपण कसं करणार. साधी सरळ गोष्ट आहे. तर मालाचा साठा व्यवस्थित असेल तर आपण ज्या वेळेला ग्राहकांची डिमांड असेल त्यावेळेला आपण तिथं मालाचा पुरवठा त्यांना करू शकतो. सो मालसाठा आपला सातत्याने तिथं होणार नाही जर तुम्ही यंत्रांसाठी लागणारी मोकळी जागा, मार्ग जर यंत्ररचनेमध्ये तरतूद त्याची केलेली नसेल तर. ओके, व उत्पादन कार्यामध्ये अडथळा तिथे निर्माण होणार तर अपघातांमध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा तिथं असते. जर प्रॉपर प्लॅनिंग करून यंत्रांची रचना केली नाही, यंत्र व्यवस्थित ठेवले गेले नाहीत तर नक्कीच तिथं अपघात होणार आहे. अपघाताचे कामगारांसाठी धोके तिथं मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. अपघात तिथं निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये तिथं असणार आहे. त्यानंतरचा 5वा पॉईंट सांगितला आहे तो म्हणजे उत्पादन पद्धती. उत्पादन पद्धतीमध्ये काय सांगितलं आहे तर उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादनासाठी विविध पद्धती यूज केल्या जातात. अवलंबल्या जातात. प्रत्येक विभागातील वैशिष्ट्यपूर्ण कार्यानुसार उत्पादन पद्धती वापरली जाते. उत्पादन पद्धती कोणत्या स्वरूपाची आहे यावर यंत्ररचना अवलंबून आहे. बघा, उत्पादनाची पद्धती तुमची कशी आहे, कोणती आहे, याच्यावरती सुद्धा यंत्ररचना ही डिपेंड असते, अवलंबून असते. ओके, उत्पादन पद्धती कोणत्या स्वरूपाची आहे याच्यावरती यंत्ररचना अवलंबून असते. जसं की उत्पादनाचा प्रकार कोणता आहे याच्यावरती यंत्ररचना अवलंबून असते. त्याचप्रमाणे उत्पादन पद्धती कोणती आहे त्याच्यावरती सुद्धा यंत्ररचना ही डिपेंड असते, अवलंबून असते. त्यानंतरचा पॉईंट सांगितला तो म्हणजे विविध प्रक्रियांचा क्रम.
विविध प्रक्रियांचा क्रम यामध्ये काय सांगितलं तर कच्चा माल वेगवेगळ्या कच्चा माल हा वेगवेगळ्या प्रक्रियातून गेल्यानंतर त्या पक्क्या मालात त्याचं रूपांतर होत असतं. बघा, कच्चा माल आणला आणि पक्का माल तयार केला असं होतं का? तर नाही. वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, प्रोसेस आहेत, त्यामधून त्या कच्च्या मालाला जावं लागतं. त्यानंतर एक फिनिश्ड गुड्स, एक पक्का माल तिथं तयार होत असतो, अंतिम वस्तू तिथं तयार होत असते. ओके, त्यामुळे कोणत्या कार्यानंतर कोणते कार्य केले पाहिजे, उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यानंतर कुठलं कार्य झालं पाहिजे हे माहिती असणं आवश्यक आहे. जर कुठल्या प्रोसेसनंतर कुठली प्रोसेस होणार आहे हे जर माहिती नसेल तर ते काय होणार आहे, तिथं प्रॉब्लेम येणार आहे. सो उत्पादन कार्यामध्ये एका कार्यानंतर कुठलं कार्य होणार आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. यामुळे कोणत्या कार्यानंतर कोणते कार्य येणार किंवा प्रक्रिया असणार हे पाहून त्या प्रक्रियांचा क्रम आपल्याला तिथं ठरवावा लागत असतो. या क्रमानुसार आपल्याला यंत्रांची मांडणी ही क्रमवार करावी लागत असते, जेणेकरून आपण आपला तिथं वेळ वाया जाऊ नये, कामगारांचा वेळ वाया जाऊ नये. ओके, सो त्यासाठी जी काही यंत्ररचना असणार आहे ती क्रमवार आपली तिथं असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यानंतरचा 7वा पॉईंट आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे सुलभ देखभाल व दुरुस्ती. सुलभ देखभाल व दुरुस्ती यामध्ये काय सांगितलं तर यंत्रे बसविताना त्यांची वरचे वर करावी लागणारी देखभाल असेल. बघा, जी काही यंत्र सामग्री आपण आपल्या व्यवसायामध्ये बसवणार आहोत, कारखान्यामध्ये बसवणार आहोत, त्यामध्ये जी काही यंत्रसामग्री वापरली जाणार आहे मग ती अवजड असेल किंवा नसेल, त्याची वेळच्या वेळेला आपल्याला दुरुस्ती करावी लागत असते, त्याच्या आपल्याला वेळच्या वेळेला देखभाल करावी लागत असते. आणि करावी लागणारी दुरुस्ती ही विना अडथळा, विना त्रास करता आली पाहिजे. यासाठी जाणीव ठेवून यंत्रे आपल्याला तिथं बसवली पाहिजेत. इन फ्युचरचा विचार आपण तिथं केला पाहिजे की जर एखाद्या यंत्रामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर ती आपल्याला विना अडथळा करता यावी. ओके, त्यानंतरचा पॉईंट सांगितला तो म्हणजे लवचिकता. लवचिकतेमध्ये काय सांगितलं आहे तर कितीही आदर्श यंत्ररचना आपली जरी असली तरी तीच रचना कायम उपयोगी पडते असं नाही. बघा, कितीही आदर्श यंत्ररचना असली तर वर्षानुवर्ष आपल्याला ती यंत्ररचना उपयोगी पडेल असं नाही. कारण ज्या पद्धतीनं नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतं, नवीन टेक्नॉलॉजी येते, नवनवीन तंत्रज्ञान डेव्हलप होतं, त्या पद्धतीनं आपल्याला त्या यंत्ररचनेमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस करावे लागत असतात. भविष्य काळामध्ये अनेक बदल घडण्याची शक्यता असते, उद्योगाचा विस्तार होण्याची शक्यता असते, नवनवीन शोध लागण्याची शक्यता असते, पूर्वीपेक्षा जास्त कार्यक्षम यंत्रे उपलब्ध होण्याची शक्यता असते, उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असते, उत्पादनात बदल होणे असेल, इत्यादी सर्व गोष्टी असतील, या सर्व गोष्टी भविष्यामध्ये बदलण्याची शक्यता असतात. मग या भविष्यकालीन गोष्टींचा, या भविष्यकालीन वेगवेगळ्या गरजा असतील किंवा बदल असतील, हे कमीत कमी खर्चामध्ये उत्पादनात व्यत्यय न येता करता आले पाहिजेत. यासाठी या दृष्टीनं यंत्ररचनेमध्ये लवचिकता असली पाहिजे. त्यासाठी जो काही व्यवस्थापक असणार आहे त्याला दूरदृष्टी असणं आवश्यक आहे. त्याने दूरदृष्टीचा विचार करून यंत्ररचना केली पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे सुरक्षितता. सुरक्षिततेमध्ये काय सांगितलं तर कामगारांच्या, यंत्रसामग्रीच्या व इतर साहित्याच्या सुरक्षिततेचा विचार जर केला तर त्यामध्ये यंत्ररचना होणे आवश्यक आहे. ओके, त्यानंतरचा पॉईंट सांगितला तो म्हणजे कायदेशीर तरतुदी. कायदेशीर तरतुदीमध्ये काय सांगितलं तर कारखान्याशी संबंधित अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं की कारखाना कायद्यानुसार अनेक तरतुदी आहेत, अनेक नियम आहेत. सो कायदेशीर तरतुदीमध्ये कारखान्याशी संबंधित अनेक कायदे अस्तित्वात आलेले आहेत. या कायद्यातील तरतुदी विचारात घेऊनच आपल्याला यंत्ररचना करावी लागत असते. कायदे असतील, नियम असतील, ते विचारात घेऊन आपल्याला आपल्या व्यवसायाची तरतूद ही करावी लागत असते. नाहीतर काय होऊ शकतं की जी काही केलेली तुमची रचना आहे ती कायद्याच्या दृष्टीने जर अयोग्य ठरली तर ती आपल्याला तिथं बदलावी लागत असते. आणि जर ती अयोग्य असणारी रचना आपल्याला बदलायची असेल
तर तिथं आपला जास्तीत जास्त वेळ वाया जाऊ शकतो आणि त्याबरोबर जास्तीत जास्त खर्चही तिथं येऊ शकतो, पैशाचाही सुद्धा तिथं अपव्यय होऊ शकतो. त्यासाठी कायदेशीर तरतुदी असतील, कायदेशीर नियम असतील, ते विचारात घेऊन आपली यंत्ररचना आपण तयार करावी लागत असते. त्यानंतर समतोल किंवा समन्वय, बॅलन्स इन लेआउट. काय सांगितलं यामध्ये तर मागील प्रक्रियेतील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ज्या काही तुम्हाला आतापर्यंतच्या प्रक्रिया सांगितल्या त्या पूर्ण झाल्यानंतर तो पुढील प्रक्रियेचा कच्चा माल ठरत असतो. यामुळे उत्पादन कार्य अखंडित एकसारखे होण्यासाठी प्रत्येक यंत्राची क्षमता विचारात घ्यावी लागत असते. उत्पादन कार्य जर आपल्याला कंटिन्यू चालू राहावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण जे काही आपल्या व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये यंत्रसामग्री वापरणार आहोत, ती यंत्रसामग्री आपल्याला किती कार्यक्षम आहे याचा विचार करावा लागत असतो, ते लक्षात घ्यावं लागत असतं. जर मागील यंत्राची क्षमता ही पुढील यंत्रापेक्षा जास्त असेल तर पुढील यंत्राच्या ठिकाणी माल साठून राहील. याच उलट पुढील यंत्राची कार्यक्षमता जर जास्त असेल, मागील यंत्राची कमी असेल तर मालाअभावी पुढील यंत्र काही काळ बंद ठेवावे लागणार, असे घडणार नाही व त्यांच्यामध्ये समतोल राहील. हे यंत्ररचना करताना पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ बेकरीमध्ये जर एका तासात 500 पाव तयार होत असतील पण एका तासात यंत्राने केवळ 250 पावांना वेष्टन घातले असेल तर या रचनेत समतोल ठेवण्यासाठी वेष्टन घालणारे आपल्याला 2 यंत्र तिथं बसवणं आवश्यक आहे. ओके, त्यासाठी जी काही प्रोडक्शन प्रोसेस असणार आहे, त्यासाठी जी काही यंत्रसामग्री वापरली जाणार आहे त्याच्यामध्ये समन्वय असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचा लास्टचा पॉईंट सांगितला आहे तो म्हणजे कमीत कमी हालचाल. यामध्ये काय सांगितलं आहे तर ज्या रचनेमध्ये माल, यंत्रे व कर्मचारी यांची कमीत कमी हालचाल होते ती रचना उत्तम रचना होय. बघा, ज्या यंत्ररचनेमध्ये माल असेल, यंत्र असतील, कर्मचारी असतील, यांची कमीत कमी हालचाल घडवून येते, कमीत कमी हालचाल त्यांना तिथं करावी लागत असते, त्या रचनेला काय म्हटलं जातं? उत्तम यंत्ररचना होय. तिला आदर्श यंत्ररचना म्हटलं जातं. कमी हालचाल म्हणजे वेळेची बचत, कामगारांना थकवा कमी, अंतर्गत वाहतुकीचा खर्च कमी, मालाची नासधूस कमी, यंत्रांची झीज कमी, एकूण नुकसान कमी. म्हणून कमीत कमी हालचाल हा सुद्धा घटक तेवढ्याच महत्त्वाचा आहे आणि तेवढ्याच महत्त्वाने तेवढ्याच बाकीच्या घटकांबरोबर तो सुद्धा यंत्ररचनेवरती प्रभाव हा पाडत असतो. सो या पद्धतीनं आपण हे सर्व घटक पाहिलेले आहेत जे की आपल्या यंत्ररचनेवरती, उत्पादन सामग्रीच्या रचनेवरती, यंत्रसामग्री रचनेवरती काय करत असतात? प्रभाव हे पाडत असतात. त्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघितला तो म्हणजे जागेची उपलब्धता, अवेलेबिलिटी ऑफ स्पेस. त्यानंतरचा घटक आपण पाहिला तो म्हणजे अपीअरन्स ऑफ मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. त्यानंतर टाईप ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट, इंटरनल ट्रान्सपोर्ट, प्रोडक्शन मेथड, सिक्वेन्स ऑफ व्हेरियस प्रोसेसेस, इझी मेंटेनन्स अँड रिपेअर, फ्लेक्झिबिलिटी, सिक्युरिटी, बॅलन्स ऑर कोऑर्डिनेशन, मिनिमम मुवमेंट्स. सो या पद्धतीनं आपण काय पाहिलं तर जे काही घटक यंत्रसामग्री रचनेवरती प्रभाव पाडणारे आहेत ते घटक आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत. यामध्ये 11 घटक तुम्हाला सांगितले गेलेत की ते घटक कशा पद्धतीनं आपल्या आदर्श यंत्ररचनेवरती प्रभाव पाडत असतात. सो प्रत्येक घटकाचा एक विशिष्ट हेतू आहे प्रभाव पाडण्याचा. सो प्रत्येक घटक विचारात घेऊन, प्रत्येक बाबी विचारात घेऊन व्यवस्थापकाने कारखान्यामध्ये यंत्ररचना, व्यवसायामध्ये यंत्ररचना आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करून, भविष्य काळाचा विचार करून आदर्श यंत्ररचना ही तयार करावी लागत असते. जी काही यंत्ररचना तयार केली जाणार आहे ते आदर्श असणं अतिशय आवश्यक असतं आणि ते आदर्श असली पाहिजे. ओके, सो या पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये यंत्रसामग्री रचनेवरती प्रभाव पाडणारे घटक हे पाहिलेले आहेत. या अगोदरचं जे लेक्चर आपण पाहिलं त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट लेआउट. यामध्ये आपण जे हे पॉईंट पाहिले ते पॉईंट कसे होते तर हे 11 ते 20, ओके, 11 to 12 तेपर्यंतचे पॉईंट होते ते. त्यानंतर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं ते म्हणजे होते 1 ते 10चे पॉईंट होते ते. ओके, सो या पद्धतीनं त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ज पाहिले, यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेची उद्दिष्टे पाहिलेली आहेत. उद्दिष्टे कोणकोणती तो होती तर तुम्हाला स्लाईडवरती दिसत असेल. उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग, आत्ता पण आपण बघितला तो. उत्पादन खर्चात बचत, भांडवली वाहतुकीत बचत, कामगारांची सुरक्षितता, उत्पादन मार्ग नियंत्रण व पर्यवेक्षण, लवचिकता असेल, कामगारांची सोयी असेल. या पद्धतीचे आपण सगळे ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत.
त्यानंतर आपण डेफिनेशन्स पाहिल्या. वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांचं मत मांडलेलं आहे कशाबद्दल तर यंत्ररचनेबाबत. ओके, सो या पद्धतीने आपण वेगवेगळ्या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत इन प्रिव्हियस लेक्चरमध्ये. आणि सगळ्यात अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं ते म्हणजे इंट्रोडक्शन. कशाचं इंट्रोडक्शन तर यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेचा इंट्रोडक्शन. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यंत्रसंच यंत्रसामग्रीची रचना म्हणजे काय, त्याचे महत्त्व स्पष्ट करा असेल, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स वगैरे अशा पद्धतीचे यावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं, महत्त्व विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर कोणकोणते घटक आहेत की त्याच्यावरती यंत्ररचनेवरती प्रभाव पाडणारे आहेत, हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. व्यवस्थित कंप्लीट लेक्चर सर्वांनी ऐकायचं आहे. लेक्चर ऐकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करायचं आहे प्रेझेंटीसाठी. ओके, नेक्स्ट लेक्चर आपलं जे असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा जो पॉईंट असेल आपला नेक्स्ट तो बघणार आहोत. ओके, थँक्यू.